आपल्या लेकरांना वाढवण्यासाठी अजून बाप आहे ना, तो रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रीचा दिवस करतो, याची जाणीव मुलांनी ठेवली पाहिजे. तरुण मंडळी सगळी मागे बसली, याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि हा बाप आहे ना, माय बाप तुम्हाला सांगते, स्वतः फाटलेला बटन घालेलो पण लेकरांना मात्र नवीन कपडे आणले, स्वतः बटनाचा मोबाईल वापरेल पण पोरांना मात्र आयफोन घेऊन येईल, स्वतः मात्र सायकलीवर फिरेल पण लेकरांना कॉलेजला जाण्यासाठी गाडी घेऊन येईल. बरोबर आहे का बाबा? आज तुम्ही शेतामध्ये काम करता, बरोबर कष्ट करता, कोणासाठी करता? मुलांसाठी ना. की जी वेळ माझ्यावर आली, जी संकट माझ्यावर आली, ज्या परिस्थितीला मी सामोरे गेलो, ती वेळ माझ्या मुलांवर येऊ नये. माझ्या मुलांचं आयुष्य हे आनंदात जावं, सुखात जावं, यासाठी हा बाप रात्रंदिवस कष्ट करतो. आणि या बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी आई आहे माझा बाप. आणि तरुण मंडळी ऐका, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळता, तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करता म्हणजे त्यांचा उपकार करता असं नाही. बरं, उपकार करता असं नाही. अहो या कलियुगामध्ये ते आई बाप त्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला देतात म्हणजे ते तुमच्यावर उपकार करतात. हे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.